आणि यावेळेला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नणन विरुद्ध भाऊजे अशी संभाव्य लढत निश्चित मानली जाते। त्यामुळे यंदा मतदारसंघातील प्रत्येक गावाला महत्त्व प्राप्त झाले। आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीय ज्या गावात पोहोचले नाहीत तिथे एबीपी माझाची टीम पोहोचली आहे। पवार कुटुंबीय आमच्याकडे आतापर्यंत कधी फिरकलेच नाहीत, पण या लोकसभेला त्यांच्या गळ्याशी आलंय, त्यामुळेच यंदा त्यांना यावं लागेल असं भाष्य इथले ग्रामस्थ पवार कुटुंबियांवरती ओढावलेल्या परिस्थितीबद्दल करताना दिसतात। बारामती लोकसभेतलं शेवटचं गाव असलेल्या कासारसाईतनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी। हिंजवडी लगतचं हे कासारसाई गाव आणि या कासारसाई गावात हे शेतकरी सगळे आता या खताच्या दुकानात खत खरेदी करायला आलेले आहेत, परंतु इथं चर्चा ही लोकसभेचीच रंगलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सुरू आहे बारामती लोकसभेत, काय माहिती आहे का तुम्हाला? सध्या तर काहीच कल्पना नाहीये, पण सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत होईल अशी अपेक्षा आहे। पण आता हे पवार कुटुंबीय फुटले, त्यामुळे काय तुमचं काही हित साधलं जाईल का यात? नाही, याच्यात आमचं हित काय कोणीच विचार करत नाही। आमच्याकडे सध्या शेवटचं गाव असल्यामुळे कोण लक्षच देत नाही। इथं कुठलाच उमेदवार आजपर्यंत आलेला पण नाहीये आणि त्यांनी कुठली चौकशी पण केलेली नाहीये। काय पवार कुटुंबातलं कधी कोणी आले का इथं? नाही, कोणीच नाही आले। आता मतदान कोणाला करणार तुम्ही? दोन्ही तर पवारच आहेत आता। ते आता नंतर ठरवू ना कोणाला करायचं, ते आता लगेच नाही सांगू शकत तसं काहीच। बर, दोन्हीतलं कोण टप वाटतंय, शरद पवार की अजित पवार? तसं शरद पवारच म्हणायला लागेल, कारण आज जुना माणूस आहे, त्याच्यामुळे नाही जुन्या माणसाला हे करता येत। शेतकऱ्यांचा पण विचार केला पाहिजे ना। शेतकऱ्याची बाजू तुम्ही पहा, काय परिस्थिती शेतकऱ्याची, किती कष्ट करतोय शेतकरी। शेतकऱ्याला असं कोण वालीच राहिलेलं नाही। या दोघातलं कोण विचार करेल असं वाटतं, शरद पवार की अजित पवार? आता तसं पवार साहेबांचं काम तर पहिलं चांगलंच होतं, आता त्यांनी पण थोडा विचार केला पाहिजे। काय अपेक्षा आहेत तुमच्या आता या दोन्ही पवारांकडून? कुठलं पवार तुमचे सगळे प्रश्न सोडू शकतात? कुठल्याही पवार आला तरी शेतकऱ्यांची त्यांनी पाहिलं पाहिजे की त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांना काय गरजेचं आहे, किंवा त्यांना आपण काय मदत करू शकतो शासनातर्फे, तर ते कोणताही पवार असो त्यांनी जो विचार केला पाहिजे। पहिल्या काळात 300 रुपयाला खताची गुण घेत होतो, तर मोदी साहेबाच्या काळात आम्हाला 1600, 1500, 1200 ह्या पद्धतीने गुण घ्यायला लागती, म्हणून आम्ही पवार साहेब हेच आमचे हे असतील। आता हे दोघं वेगळे झालेत, यात काय शेतकऱ्यांचं हित साधलं जाईल का? शेतकऱ्यांचं हित आता काय आहे, पवार साहेबच काय करीन ते करीन, हे विषय आहे। सगळं खिचडी झालेली आहे सगळी आता सध्या। तसं अजितदादांनी पिंपरी चिंचवडचा जो विकास केला तो बघता अजितदादा हे तसे बघायला गेलं तर आहे ना कार्यक्षम नेते आहेतच आहे, त्यांच्याकडं निर्णय क्षमता एकदम जबरदस्त आहे। पण आमचा प्रॉब्लेम काय आहे, आमच्यातला आमदार जे संग्रामदादा थोपटे आहेत हे इथल्या मुळशी तालुक्यासाठी म्हणजे एकदम वरद असतात, आणि त्यांनी जी दिशा दाखवली म्हणजे मुळशीचा जो विचार केला, म्हणजे ते ॲक्च्युली भोरचे आहेत, पण त्यांनी जे मुळशीचं जे प्रत्येक घराघरात पोचलेला आमदार आहे, त्यामुळे ते आमदार संग्रामदादा जे म्हणतील तिकडंच ते शक्यतो पळण्याची शक्यता आहे। बारामती लोकसभेतलं शेवटचं गाव कासारसाई मधली परिस्थिती, इथल्या या मतदारांच्या समस्या आणि या समस्या सोडवण्यासाठी आता नेमके कुठले पवार यांच्यापर्यंत पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नाझिम मुल्ला, एबीपी माझा, कासारसाई, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।